काही अडचणी आहे? बघा, आमच्या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही आठवड्या अगोदर गोड्या पाण्यातमधल्या माशांचं धोरण तयार करण्याचा एक अजेंडा आमच्यासमोर दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज नागपूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला उत्पादन वाढवणं आणि इकडल्या मच्छीमारांना मदत करणं या दृष्टिकोनातून आज आमची सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आहे। काही आव्हानं आमच्यासमोर आहेत ज्याच्यामुळे आम्ही आमचं प्रोडक्शन आतापर्यंत वाढू शकलो नाही। विदर्भाच्या आणि एकंदरीत नागपूरच्या क्षमतेपेक्षा फार कमी आमचं उत्पादन आहे, त्याचा अभ्यास आज आता आम्ही केलेला आहे आणि आम्ही आता दर 3 महिन्याचा एक क्वार्टरली प्लॅन तयार केलेला आहे, ज्या अनुसार आपण आपल्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये मच्छीमारांना आणि गोड्या पाण्यातल्या मच्छीमारी करणाऱ्या जे काही आमचे मच्छीमार आहेत त्यांना आम्ही मदत कशी करू शकतो, उत्पादन कसं वाढवू शकतो, याच्यामध्ये मत्स्य विद्यालयाची मदत कशी घेऊ शकतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आमच्या कोकणातल्या मच्छीमारांचं उत्पादन फार मोठं आहे तसंच इकडल्या गोड्या पाण्यातल्या मच्छीमारांचं पण उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर काही ॲक्वेरियमसारखे प्रोजेक्ट जसं आम्ही तारापोर ॲक्वेरियमला आम्ही तिथे डेव्हलप करतो आहे, तसंच आपल्या नागपूर विदर्भामध्ये काही ॲक्वेरियम आम्ही आणू शकतो का, त्याही बाबतीमध्ये आमची चर्चा केली। कोल्ड स्टोरेज असो, मत्स्य बीज असो, या सगळ्या बाबतीमध्ये ज्याच्यामुळे विदर्भाची मत्स्य उत्पादनाची क्षमता वाढेल त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झालेली आहे। राहुलनी संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महाराष्ट्रातल्या मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नाही, मी ऐकलं आज 3 इडियट्सची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधले 3 मधले 2 तर EVMवर निवडून आलेले आहेत। राहुल गांधीजी आणि सुप्रियाताई आमच्या, एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे, बॅकडोरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत, आमचा भांडूपचा देवानंद। म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय, म्हणजे सगळे तिघांमध्ये दोघं अगर EVMवर निवडून आले असतील मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही, निकालानंतर का घेतली नाही? आम्ही भारतीय जनता पक्षाने NDA म्हणून असे शेमड्यासारखे रडत बसलो का? आम्हाला लोकसभेमध्ये जे काही आमचे निकाल लागले त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि NDAचे सर्वच घटक पक्ष कामाला लागले, मेहनत केली आणि म्हणूनच हरियाणा असो महाराष्ट्र असो सगळीकडे आमची सत्ता आम्ही आणून दाखवली, लोकांचा विश्वास संपन्न केला, हिंदू समाजाला आम्ही लोकांनी जागवलं। ह्यांच्यासारखे शेमड्यासारखे रडत बसलो नाही, स्वतः EVMवर निवडून यायचे। मग ह्याच्यापेक्षा त्यांना सांगा ना, त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत ते सगळ्या जणांनी राजीनामे द्यावे आणि मग बॅलेट पेपरच्या नावाने निवडून यावं। मग बघू एकाच्या पुढे पण खासदार लागतं का माजी खासदार लागतं ते। ह्यांची ॲलर्जी तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकार जे हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेलं आहे, मोहल्ल्यांमध्ये 1% मतदान होतं ते ह्यांना मिरची लागत नाही। आता काही बूथमध्ये जिथे मुस्लिम मोहल्ले आहेत तिथे 6 मतं, काही उमेदवाराला आमच्या 6 मतं मिळालेली आहेत, काही 15 मतं भेटलेली आहेत। मग तिथे आम्ही EVM हॅकिंगचं नाटक केलं का? आता मालेगावसारखी निवडणुका नावाचे मतदारसंघ आहेत जिथे एकाच मतदारसंघामध्ये 1-1-1.5 लाख मतदान झाल्यामुळे त्यांचा खासदार निवडून आले आहेत। मग तिथे आम्ही शेमड्यासारखे असे बोलत बसलो तर चाललं असतं का? म्हणून ह्या जे तिघं जे काय हे शेमडे जे आज आले आणि मोठे काय पत्रकार परिषद या 3 इडियटनी घेतली ना, जनता हसत होती त्यांच्यावर। स्वतः EVMच्या नावाने निवडून यायचं आणि मग आमच्यावर बसून टीका करायची। याच्यापेक्षा लोकांमध्ये जावा, लोकांची मनं जिंका, लोकांसाठी कामं करा जे मोदीजी आणि आमचे फडणवीस साहेब आज करतायत आणि मग तुम्हाला निकालामध्ये त्याचा फरक दिसेल।